नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 25 फेब्रुवारी 2026. आजचा अंदाज. आज कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि कोणत्या भागामध्ये वातावरण कोरडे राहील किंवा पावसाची शक्यता आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. एकंदरच या 2 ते 3 दिवसापासून 22 तारखेपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला. 22 तारखेपासून थोडीफार सुरुवात झाली, पण 23 तारखेला आणि 24 तारखेला राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला. तर आज वातावरण कसे राहणार? आज 25 तारीख आहे, तर आज सुद्धा देखील लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर, अहमदपूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये बीड, वडवणी, धारूर, केज, आष्टी या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन पासून पूर्वेकडचा पूर्व आणि दक्षिण उत्तर भाग या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि हा जो पट्टा आहे डोंगर पट्टा, याच भागामध्ये अजून इथेच पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत विखुरलेला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. एखाद 2 ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता थोडी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळा या भागामध्ये आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण किनारपट्टी या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाहीये. हा पाऊस कोकणामध्ये नाहीये, मी पहिल्यापासून सांगत आहे. तर तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड, मालेगाव, सुरंगणा या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. तसेच धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, चोपडा, भुसावळ या भागामध्ये, बोदवड या एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये. तर इकडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकर आणि मोताळा, खामगाव या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच अकोला जिल्ह्यामध्ये पातूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये करंजाम, मानोरा आणि रिसोड, मालेगाव या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. वातावरण जास्त बिघडणार आहे. त्यामध्ये आज सुद्धा देखील या भागामध्ये वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये पावसाची जास्त शक्यता आहे आज. पण त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये बाबुळगाव, नेर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर अशा प्रकारे आज वातावरण राहील. तर उद्या वातावरण मात्र कमी होणार आहे. उद्या वातावरण कमी होईल आणि परवा दिवशी म्हणजेच उद्या वातावरण अत्यंत कमी होणार. उद्या वातावरण तुरळक ठिकाणी पाऊस राहील आणि 27 तारखेपासून तर वातावरण राज्यामध्ये अत्यंत कोरडे राहणार. कुठेही पावसाची शक्यता नाही 27 तारखेपासून. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.